समुद्राच्या गाभाऱ्यात वाढला पापलेट मासा, मच्छीमारांच्या जाळ्यात अलगद सापडला. बोटीतून प्रवास करून गेला बाजारात, गोवेकरांच्या ताटात सजला रुबाबात. जाळ्यात अडकला पण मन जिंकून गेला, मार्केटहून घराघरात अभिमानाने आला. चुलीवर चढला मसाल्याचा अनोखा रंग, पापलेटच्या स्वादाने जिभेवर उमटला चवीचा गंध. समुद्राची शान, मच्छीमारांचा मान, पापलेटच्या गोडीला नाही कुठलाच तोलभान. लोखंडी तव्यावर तळताना उठतो सुवास, प्रत्येक घासात दडलाय परंपरेचा विश्वास. समुद्र ते चूल हा प्रवास अनोखा, पापलेटच्या चवीने जिभेवर उमलतो लोभस फुलोरा. गोवेकरांसाठी ही केवळ डिश नाही रे, तर संस्कृतीचा अभिमान आणि परंपरेचा ठेवा ठाई रे. गोवेकरांसाठी ही केवळ डिश नाही रे, तर संस्कृतीचा अभिमान आणि परंपरेचा ठेवा ठाई रे. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण पाहूया गोव्याच्या जेवणातील एक खास रुचकर डिश, पापलेट फ्राय. पापलेट मासा हा केवळ चवीनेच प्रसिद्ध नाही, तर गोव्याच्या दैनंदिन जीवनाचा आणि त्यांच्या आनंदाचा आणि खाणपानाचा महत्वाचा भाग आहे. समुद्र किनाऱ्यावर मिळणारा हा ताजा पापलेट मासा जेव्हा मसाल्याने माखून तव्यावर हळूहळू तेलात खरपून भाजू लागतो, तेव्हा त्याचा सुगंध घराघरात दरवळतो आणि तो म्हणजे जिभेचं पाणी पळवणारा अनुभव असतो. चला तर मग गोवेकरांच्या जेवणात या डिशचं असलेलं नातं उलगडून पाहूया. मित्रांनो, गोव्याच्या खेडेगावातील जीवनशैली म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन जगणे. इथल्या चुलीवरील स्वयंपाकात एक वेगळीच जादू असते. त्यातला सर्वात खास आणि आवडीचा पदार्थ म्हणजे पापलेट फ्राय. खेड्यात पापलेट फ्राय करणे ही फक्त स्वयंपाकाची प्रक्रिया नसून एक कला आहे. पहाटेच मासळी बाजारात गोवेकरांची पावले वळतात. ताजे आणि चमकदार डोळ्यांचे पापलेट काळजीपूर्वक निवडतात. घरी आल्यावर अंगणात दगडी वाट्यावर तयार होणारा मसाला, गोव्यातील लाल मिरच्या, तिखटाची झणझणीत चव हे सगळं मिळून मसाल्यात एक वेगळेच प्राण आणतात. मग चुलीवर चढवलेला लोखंडी तवा, त्यावर टाकलेले हलकेसे खोबरेल तेल आणि त्यात हळूवार तळला जाणारा पापलेट मासा, त्यातून येणारा सुवास अंगणभर दरवळतो. खेड्यात निसर्गाच्या सहवासात शिजवलेलं जेवण म्हणजे आरोग्याचीही हमी. या पद्धतीने तळलेला पापलेट फक्त जिभेची चव भागवत नाही, तर शरीराला लागणारे पौष्टिक घटकही देतो. म्हणूनच पापलेट फ्राय हा गोव्याच्या खेड्यात केवळ मासळीचा पदार्थ नसून निसर्ग, परंपरा आणि आरोग्य यांचा संगम असलेली एक जपलेली परंपरा आहे. मित्रांनो, गोव्याच्या खेड्यात प्राचीन काळी पापलेट फ्राय करण्याची पद्धत म्हणजेच एक वेगळीच परंपरा होती. त्या काळी स्वयंपाकासाठी गॅस किंवा स्टोव्ह नव्हते, त्यामुळे चुलीवर लाकडांच्या आगीत स्वयंपाक केला जात असे. चुलीच्या आगीवर गरम केलेल्या लोखंडी तव्यावर पापलेट तळण्याचा एक खास चव असे. मसाला तयार करण्यासाठी गावातील स्त्रिया दगडी वाटीवरच मिरच्या, जिरे, लसूण, हळद आणि कोकम वाटत. त्यावेळी मिक्सर नव्हते, त्यामुळे हाताने केलेल्या या प्रक्रियेमुळे मसाल्याचा खरा सुगंध आणि खरखरीत चव टिकून राहायची. तळताना खोबरेल तेलाचा वापर हा कायमस्वरूपी नियम होता. यामुळे पापलेट फ्रायचा सुवास संपूर्ण घरभर दरवळायचा. मासळीवर मसाला नेहमी हातानेच चोळून लावला जाई, जेणेकरून तो प्रत्येक भागात मुरावा. काही खेड्यात स्त्रिया पापलेट तळताना केळीचं पान तव्यावर अंथरून त्यावर मासा ठेवत, त्यामुळे त्याला निसर्गाचा वेगळाच स्वाद मिळत असे. ही पद्धत केवळ जेवणापुरती मर्यादित नव्हती, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा होती. त्यात निसर्गाशी असलेली नाळ, घरच्या चुलीची ऊब आणि स्त्रियांच्या हातचं प्रेम मिसळलेलं असे. म्हणूनच प्राचीन काळात खेड्यात बनवलेला पापलेट फ्राय हा फक्त एक पदार्थ नव्हता, तर तो गोव्याच्या जीवनशैलीचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. खेडेगावातील चुलीवर तळलेला पापलेट फ्राय आणि आजच्या गॅसवर तळलेला पापलेट यामध्ये खूपच मोठा फरक जाणवतो.
चुलीवर लाकडांच्या आगीत हळूहळू तापणारा लोखंडी तवा एक वेगळं उष्ण तापमान निर्माण करतो. त्या आगीत तळताना पापलेटवर हलकी धुरकट छटा येते आणि त्याचा सुवास संपूर्ण घरभर दरवळतो. या धुरकटपणामुळे पापलेटची चव अधिक गहिरी, मऊसर आणि चटकदार लागते. गॅसवर तळताना सोय होते, वेळ वाचतो, पण त्या आगीला चुलीसारखा जीव नाही. गॅसवर तळलेला पापलेट व्यवस्थित कुरकुरीत होतो, पण त्यात धुरकटपणाची ती नैसर्गिक झाक राहत नाही. तसेच चुलीवर तळताना नारळाच्या तेलात येणारा सौम्य जळका, गोडसर सुवास पापलेटला अप्रतिम चव देतो, जी गॅसवर तळताना साधता येत नाही. म्हणूनच खेड्यातील चुलीवर केलेला पापलेट फ्राय हा केवळ मासळीचा स्वाद नसतो, तर त्यात निसर्गाचा धुरकटपणा, चुलीची ऊब आणि घरगुती परंपरेचा स्पर्श मिसळलेला असतो. गॅसवर बनवलेला पापलेट चविष्ट नक्कीच असतो, पण त्यात ती जुनी ओळखलेली गावठी जादू हरवलेली जाणवते. मित्रांनो, आजची पिढी गॅसवर शिजवलेलं जेवण खाताना पोटभर खात असली तरी मनभर चव अनुभवता येत नाही. कारण चुलीचा धूर, आगीचं तापमान आणि घरभर दरवळणारा सुवास हे सगळं जेवणाला केवळ चविष्टच नाही तर भावनिक बनवत असे. गावाकडच्या आठवणींमध्ये अजूनही डोळ्यासमोर येतं ते अंगणात पेटलेली चूल, त्यावर ठेवलेला लोखंडी तवा आणि त्यातून दरवळणारा पापलेट फ्राय. त्या सुगंधात आईच्या हातची माया, आजीच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा आणि घरगुती ऊब मिसळलेली होती. गॅस आणि इलेक्ट्रिक साधनांनी आपलं जीवन नक्कीच सुलभ केलं आहे, पण त्याच वेळी चुलीवरच्या जेवणाचा तो अद्वितीय स्वाद आजच्या पिढीला फक्त गोष्टींमधून आणि आठवणीमधूनच अनुभवायला मिळतो. म्हणूनच आज जेव्हा कधी खेड्यातल्या चुलीवर जेवण मिळतं, तेव्हा आपण न कळत मागे फिरल्यासारखं वाटतं आणि त्या एका घासात परंपरा, निसर्ग आणि आपुलकी पुन्हा अनुभवायला मिळते. मित्रांनो, खेड्यातील चुलीवर तळलेला पापलेट म्हणजे निसर्गाची चव आणि परंपरेची ऊब यांचा सुंदर संगम आहे. चुलीच्या धुरकट आगीत पापलेटला मिळालेली झणझणीत झाक गोवेकरांच्या जिभेवरची कायमची ओढ बनते. पापलेट फ्राय हा फक्त पदार्थ नाही, तर गोव्याच्या खेड्यातल्या जीवनशैलीचा स्वाद आहे. लोखंडी तव्यावर हळूहळू तळलेला पापलेट प्रत्येक घासात निसर्गाशी जोडतो. खेड्यातील चुलीवर बनलेला पापलेट फ्राय म्हणजे गोव्याच्या संस्कृतीला आणि स्वादिष्ट चवीचा वारसा. खेड्यातील चुलीवर बनवलेला पापलेट फ्राय म्हणजे गोव्याच्या संस्कृतीचा आणि स्वादिष्ट चवीचा वारसा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत आणि एका नव्या विषयासोबत.